म्हणजे मरण तुझ्या नामा पुढं चिल्लर चिंता सारखे उदकी तारीले पाषाण हे महिमान नामाचे तारी आयसे जड आणि उदकावरी दगड तो काय न करी आणि कार्य लिनवा त्याचे पायी कमन त्याच्या पाया पडत नाहीत आणि त्याच्या नावाने दगड तरलेत लक्ष्मणाच्या मरणाची काय कथा आहे असं तुझं नाम आहे आणि तुला जर राग आला का लक्ष्मण तर मरणार नाही पण लक्ष्मणाचे जे गुन्हेगार आहेत त्या तुझे जेवढे गुन्हेगार आहेत हे आमच्या डोळ्याला सुद्धा बघायला राहणार नाहीत याच्या कथामध्ये एवढी ताकद तुझ्या नामाची तुझे आणि तुला चिंता काय करायची गरज मुख्य औषधी सकळ जणी नाम अमृत संजीवनी नाम निर्मुक्त भवबंधनी चुडामणी हे चुडामणी नरवीरा नरातल्या वीरामध्ये मुकुटमणी असलेल्या रामचंद्रा तुझं नाम अमृत संजीवनी नाम हे अमृत आहे मरणाराला जीवदान देणार अमृताहुनी गोड नाम तुझे देवा पण माझं मन काय येत नाही म्हणून जन्म मरण चुकत नाही पण नाम तुझं अमृतापेक्षा गोड पाण्यापेक्षा पातळ आणि सगळ्यात मोठे आणि कुणाला काही मिळून देणार आहे असं तुझं नाम आहे दगडाला तारते मग माणसाला नाही का तारून देणार अरे मरणाऱ्याला जीवदान देते असं तुझं नाम आहे म्हणून तुझ्या नामामुळे आम्हाला भीती नाही आणि तू तर त्या नामाचा मालक आहेस नामधारी आहे आणि मग तुला काय भीती तुला भावाविषयी चिंता काय करायची गरज आहे तुझ्या दासाला चिंता नाही आणि तुला काय चिंता आहे असं त्या ठिकाणी हनुमानजी बोलतात काय से ब्रह्मशास्त्राचे बळ काय सेवा पुढे काळ मृत्यूचे मारक जवळ नाम केवळ मृत्यूला सुद्धा मारक तुझं केवळ नाम ब्रह्मशक्तीची काय कथा अरे ब्रह्मदेवाचं चलत नाही काळाचं चलत नाही तुझे जे काय भक्त आहेत का जगा काळ खाये आम्ही माता दिला पाय काळ देहाची आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ तुझ्या नाम सामर्थ्यामुळे नामाची बळे न भिवू सर्वता कळी काळाच्या माता टोले मारू एवढी ताकद तुझ्या भक्तामुळे तुझ्या नामात आलेली आहे आणि मग तुला लक्ष्मणाचा प्राण जाईल याची भीती बाळगायची आणि त्याविषयी चिंता करायची काय गरज आहे भिवू नको मी तुझा सेवक हजर जबाबी आहे कधीही आणि केव्हाही आणि कसलंही काम कधी करायला तयार आहे अशा प्रकारे हनुमानजी बोलतात आयसे सोनिया स्वामी माझा आज्ञा दिली तुम्ही तरी दे औषधी आणलं मी जया दुर्गमती महाराज एवढं तुमचं सामर्थ्य आघात असताना तुम्ही जाग्यावर बसून लक्ष्मणाला जिवंत करून जाग्यावरूनच नुसतं मी करीन दृष्टी वाकुडी पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी एवढी ताकद तुमच्या दृष्टिक्षेपाची आहे इथून जाग्यावरून राजा रावणाला लंका पालते घालून मारण्याची ताकद आणि जाग्यावरूनच सगळे देवता सोडविण्याची ताकद आणि जाग्यावरूनच रामराज्य आणण्याची ताकद तुमच्यामध्ये असताना तुम्ही सगळं काही करू शकता तरी सुद्धा माझा मोठेपणा वाढविण्यासाठी माझ्यावर कामगिरी तुम्ही सोपवी औषध आणण्याची माझा मोठेपणा तुम्ही वाढवायचा सर्वीला काय हरकत नाही सेवके करावे सांगितले काम ते हुतू पण कामाने तुम्ही काम सांगितलं म्हणून मी करायला तयार आहे पण चिंता करू नका चिंता न करी रघुनाथा चिंता दुःख निधी सर्वथा चिंतेचे बाण हृदय घेता दुःखावस्था दुःखाला कारणीभूत चिंता आहे चिंता से घटे चतुराई चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिंता ही मेलेल्या माणसाला जाळते म्हणजे बघा सरपण हे मेलेल्या माणसाला जाळते पण चिंता न मेलेल्या माणसाला जाळते आणि नसलेल्या दुःखामध्ये टाकते असल्या प्रकारची ही चिंता आहे म्हणून तुम्हाला तर हे शोभत नाही
ज्ञानी माणसाला चिंता करणं शोभत नाही. आणि ज्ञानी माणसाला जर चिंता लागली आणि चिंता जर करेल तर त्याला ज्ञानी सुद्धा म्हणता येत नाही, त्याला अज्ञानी म्हणावे लागेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमानजी बोलतात. चिंता संसारल्या शरीरी सुखाने दे तिळभरी लागता चिंतेचे लहरी सुरासुरी कापीचे. ओ चिंतेची लहरी लाट जर माणसाच्या शरीराला लागली नुसती का तर देव दानव सुद्धा चिंतेमुळे थरथर 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 कापतात, आपल्या सामर्थ्याला विसरतात आणि चिल्लर माणसाच्या भीतीनं पळून जातात. आणि तिनं जर शरीरामध्ये शिरकाव जर केला तर जागेवर तधम परम जागेवर पंक्चर कसलाही पैलवान चिंतेने होतो. याच्या करता चिंता करू नका अशा प्रकारची विनंती हनुमानजी त्या ठिकाणी करतात. सुखाने दे राजभवन सुखाने दे भोगा येतना दारपुत्रा दिजन सुख जाण ज्या माणसाला चिंता लागलेली आहे त्याला देवानं चक्रवर्ती राजा जरी केलं तरी ते राज्य त्याला सुख देत नाही. कसलाही बंगला जरी या जगात कुणाकडे नसल्या त्याला जरी प्राप्त असला तो बंगला सुद्धा त्याला झोप येऊ देत नाही. असली ही चिंता आहे. कसलीही सेवाधारी पत्नी जरी असली सदैव सेवा करणारी तिच्यापासून सुद्धा त्या चिंताखोर माणसाला सुख मिळत नाही. असली ही चिंता वाईट आहे. आज्ञाधारी जरी पुत्र असला आणि त्याच्या बापाला जर चिंता लागली पुत्र कितीही सेवा करणारा असला बापाला काही सुख मिळत नाही. एवढी वाईट चिंता आहे. म्हणून पहिली चिंता सोडा बरं, काय काम करायचं ते मी करायला तयार आहे अशा प्रकारे हनुमानजी बोलतात. सुखाने दे धन संपत्ती सुखाने दे सकल संपत्ती सुखाने दे असं कीर्ती चिंता चित्ती. कीर्तिवंत असू द्या, यशस्वी असू द्या, सर्व गोष्टीत परिपूर्ण असू द्या, संपत्तीवान असू द्या, पण चिंता एकदा लागली एवढं वैभव जरी असलं तरी थोड्याच दिवसात त्या चिंता करणाऱ्या माणसाला त्याचं ते वैभव पुरून टाकल्याशिवाय राहत नाही, मातीत घातल्याशिवाय राहत नाही, जीवनातून संपविल्याशिवाय राहत नाही. म्हणून माणसाने काही करावा पण चिंता करू नये असा माझा आदेश आहे असं त्या ठिकाणी हनुमानजी बोलतात. परमानंदाचे वन समग्र चिंतेने जाळले चौफेर चिंतेने परमार्थाचे घर निरंतर परमार्थाचं घर म्हणजे आनंदाचं घर वसाड पाडलं कुणी चिंता लागलेल्या माणसानं किती पारमार्थिक असू द्या आणि त्याला चिंता लागावा. आनंदामध्ये ईर्जन पडून दुःखावर दुःख आणि दुःखावर दुःख त्याच्या अंगावर येऊन आदळल्याशिवाय राहत नाही. माणसानं चिंता विसरू नये. सदैव राम राम स्मरादी लाहो करा गाठ घाला मुळबंदी सांडा वाहू घ्या उपाधी लक्ष लावून राहा गोविंदिगा. देवाचं नामस्मरण करा. चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी वास भीतरी केला देवे. ज्यावेळेस या अंतकरणामध्ये मुखातून नाम जर माणसाच्या अंतकरणात शिरलं चिंता करणाराची चिंताच पळून जाते आणि आनंदाला पारावर राहत नाही. एवढी ताकद भगवंताच्या भक्तीची आहे, नामाची आहे. ज्याच्या जवळ नाम नाही का त्याला चिंता आहे आणि ज्याच्या जवळ चिंता आहे का त्याला नामाची गोडी कधीच लागत नाही म्हणतात.